गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आता आज आहे बघा शनिवार। आज आहे शनिवार आणि चालले आमचा बेत माझा डोसे आणि बटाट्याची भाजी नाश्त्याला केलेला आहे। आणि कालपासून यांना बरं नाही आहे मिस्टरांना, आणि ह्यांचं पोट ह्यांना कालपासून बरं नाही। काल त्यांना झाल्या होत्या उलट्या, म्हणजे एकच उलटी झाली होती आणि ॲसिडिटी झाली आहे। तर त्याच्यामुळे मग रात्री काही न जेवताच झोपलेले होते। मला ते म्हणजे नको, मला ॲसिडिटी झाली, मी काही खाणार नाही आहे आता। तर म्हटलं चला आता सकाळी मी पोळ्या पण करून घेतल्या आणि सकाळचे वाजलेले बघा 9:15 झालेले। सगळं आवरलेलं आहे आता, फक्त म्हटलं आता नाश्ता आणि यांचा टिफिन। आज बघू आता ते ना म्हटलं कामाला जाऊ नका म्हणायचे, बघू आता काय कितपत ऐकतात आपलं। चला, कारण का विश्रांती घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, विश्रांती घ्यावी लागेल यांना। चला, ह्यांची व्हायची अजून आंघोळ। त्यांची आंघोळ झाले मी नाश्ता देईन। आणि सकाळी बघा माझा अवतार कसा असतो, देवपूजा ते करत असते सकाळी। इथे असं कुंकू लावलेलं असतं। इथं माझ्या गजाननाची पूजा मस्त झालेली आहे। सकाळी रोजच्याप्रमाणे माझी देवाची पूजा, सगळं आवरणं, हे पहा नेहमीप्रमाणे आवरणं, सगळं आवरलेलं आहे घर। आणि माझं आता आवरते, जरा मला जायचं आहे बाहेर। आणि आज येणार आहेत सासूबाईंना आणायचं आहे। आज ह्यांच्या मागे खूप धावपळ आहे। आता सासूबाईंना इकडे आणायचं आहे। आज आहे शनिवार आणि मला आज निवांत आहे, म्हणून जरा जायचं आहे बाहेर, काम आहे। निवांत म्हटलं तरी मला थोड्या वेळ जायचं रसिकाकडे, रसिकाला जायचं आहे बाहेर। उद्या रसिकाचा बर्थडे आहे, तर आम्हालाही आणायचं, काही गिफ्ट आणायचं आहे। अजून गिफ्ट आणलेलं नाही आहे लेकराला। चला बघू आता कितपत मला शक्य होतं तिला गिफ्ट आणणं। चला पहा तुम्ही मी काय गिफ्ट आणणार आहे ते। चला भेटूया आपण थोड्या वेळाने, जरा माझा अवतार जरा बदलते। हे बघा, ह्यांना मी डोसा देते, चीज याच्यात टाकलेलं ह्यांना आवडतं चीज, त्याच्यामुळे मी चीज घातलेलं आहे। चला नाश्ता केला मस्तपैकी, डोसा बटाट्याची भाजी ह्यांचा पण झालं आहे। चला आमचे हे दीर निघालेत गॉगल घालून। काल त्यांची कढी पातळ झाली होती, आज थोडं बरं आहे ह्यांना। चला निघालोय आम्ही बाहेर। हे पण आम्ही निघालोत इकडे कॉलेजच्या रस्त्याने निघालो। इथं ना आज गर्दी नाही आहे, सॅटर्डे असल्यामुळे। आता पाऊस सगळा निघून गेला, आता चांगलं कडक ऊन पडलेलं आहे। आता रोजच्या रुटीनप्रमाणे कॉलेजची बॅक साईड किती वाढली बघा, किती बिल्डिंग चालू आहे। इथं कचरा पेटी, अक्षरशः कचरा पेटी आहे होती, कचरा कुंडी एकदा डेव्हलप व्हायला लागल्या सगळं। हे बघा कचरा दिसतो अजून इथे, या साईडला सगळा कचराच आहे। आणि ह्या साईडच्या विरुद्ध साईडला म्हणजे समोरच्या साईडला क्रिकेट खेळलं जातं आहे, ग्राउंड आहे क्रिकेट खेळायचं। चला आम्ही बाहेर जाऊन आलो, रसिकाकडे गेलो होतो आणि रसिकाला गिफ्ट घेतलेलं आहे। रसिकाला बसतं की नाही ड्रेस, तो 1 पीस घेतला आणि एक ड्रेस घेतलेला आहे। तर तो आता 1 पीस ती उद्या तिच्या बड्डेला घालेल, तो तुम्हाला दिसेलच। चला तर आता मग आम्ही जेवण घेतो आणि जेवण झाल्यानंतर मी विराजकडे जाणार आहे। तर रसिकाला आणि विनायकला जायचं आहे बाहेर, आणि हे जातील सासूबाईंना आणायला जायचं आहे ह्यांना मिस्टरांना। तसं आज ह्यांना सांगितलं सुट्टीच घ्यायला, विश्रांती घ्या म्हटलं, सासूबाईंना आणा घरी आणि तुम्ही आता झोपून टाका, थोडी विश्रांती घ्या आज एक दिवस। चला तर आम्ही आता जेवायला बसतो, या तुम्ही पण सगळे जेवायला। चला जेवण आटपलेली आहेत आमची दोघांची पण।
आणि हे निघतील थोड्या वेळाने सासूबाईंना आणायला. आणि मी चालली आता रसिकाकडे चालली आहे. रसिकाला जायचं आहे बाहेर. दार लावून घ्या. यांना सांगितलं आज काही जाऊ नका कामाला, तुम्ही घ्या विश्रांती. त्याच्यामुळे आज काय हे गेले नाहीत कामाला. चला 1:30 वाजून गेला, 1:30 झालेला आहे. चला मी निघाले बघा आता रसिकाकडे. ऊन भयंकर आहे. हे बघा मी रसिकाकडे आली आहे आणि विराज झोपला आहे. आणि रसिकाला बघा उद्यासाठी मी गिफ्ट घेतलेलं आहे, दाखवते. हे पहा, हा एक तिने कुर्ती आणि हे लेगिन्स घेतलेलं आहे. आणि हे कॉटनचं 1 पीस घेतलेलं आहे तिला. हा उलटा आहे, हे बघा असं. मला ती म्हटली मम्मी कशाला घेतला काय. म्हटलं का अगं राहू दे, म्हटलं वर्षातनं एकदाच असतं वाढदिवस, हा दिवस एकदाच येत असतो. तर म्हटलं राहू दे, तुला ऑफिसला जायला पण उपयोगी पडेल म्हणून मी घेतलं तिला. चला असं मी विराज दाखवते कसं झोपलं आहे. बघितलं ना कसं झोपलं आहे विराज. हट्टी खूप आहे, खूप हट्टी झाला आहे आता. त्याला कापराची डबी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याने कापराची डबी घेऊनच झोपलेला आहे तो, सोडला नाही. इतका हट्टीपणा. आणि दुपारचे आता वाजले 2:15 वाजलेत बघा. मी आता विराजजवळ बसते, कधी उठेल काय सांगता येत नाही. तो लगेच उठून बसतो. आता रसिका बाहेर जायला तयार नव्हती. म्हणली मम्मी जाऊ दे, तुला शनिवारी पण तुला विश्रांती नाही, तर माझ्यामुळे तिला त्रास होतो असं तिला वाटतं, म्हणजे तिच्यामुळे मला त्रास होतो असं वाटतं. म्हटलं काही नाही त्रास, आईला हा मुलांचा त्रास नसतो. अगं तुम्हाला आम्ही नाही समजून घ्यायचं तर कोण समजून घ्यायचं सांगा बरं. इथं भेटणं खरंच आहे, खरं आहे की नाही. आईवडिलांनी मुलांना नाही समजून घ्यायचं तर कोण घेणार आहे. आज रसिकाला मुलांना आपली गरज आहे, आपल्या मदतीची गरज आहे. तर आपण मदत नाही करणार मुलांना तर दुसरं कोण करणार सांगा. आणि आपले हातपाय धड तोपर्यंत लेकरांना मदत करायची. आणि आता काय दुपारची वेळ आहे, मी काय विश्रांती घरी पण विश्रांतीच घेतली असती, थांबले असती तर इथेही विश्रांती घेईल. फक्त एवढंच की विराजकडे लक्ष द्यावं लागतं. तो उठतो, मधनं हालचाल करतो आणि उठले की पुन्हा त्याला मांडीवर घेऊन थापटून पुन्हा झोपवावं लागतं. चला असं तर मग भेटूया अशाच नाही नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.